प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये अर्जुनने अस्मिता आणि प्रतापरावांसोबत या सायलीसाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. कल्पनाताई आणि सायली या दोघींनाही जवळ आणण्याचं मिशन यांचं चालू आहे. आता या मिशनमध्ये प्रतिमा आत्या पण सहभागी होणार आहेत बरं का. तर बघा आजच्या भागात काय झालंय. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा, काय झालं अर्जुन, घरातल्या घरात कशाला बोलवतोयस. अस्मिता म्हणते, हो ना, काय झालं रे. मग आता अर्जुन म्हणतो, डॅड, अस्मिताताई, तुम्हा दोघांशी मला बोलायचं. डॅड, तुम्ही सायलीशी खूप छान वागतायत आणि खूप सपोर्ट करताय. तिला हे मला कळतंय. आणि अस्मिताई, तू पण चांगली वागतेस बरं का माझ्या बायकोशी. अस्मिता म्हणते, अगदी तसंच काही नाहीये, पण बाळाला त्रास नको ना या दिवसामध्ये. चिडचिड केली तर त्रास होईल बाळाला, म्हणून मी काही बोलत नाही. मग अर्जुन म्हणतो, तू एकदम ना मॉम सारखीच आहेस बघ अस्मिताताई. बोलत नाहीस मनातलं प्रेम. बोलायला जायचं तर तुझा इगो समोर येतो. अस्मिता म्हणते, ए असं काही नाही हा इगो वगैरे, पण हा आपली मम्मा अशी वागतीये खरं. प्रतापराव म्हणतात, हो ना रे अर्जुन, मी पण तिला समजावायचा प्रयत्न करतोय, पण ती काही ऐकतच नाहीये रे. कल्पनानं विसरतच नाहीये. मला वाटतं हा इगो नाही, विश्वासघाताचं दुःख आहे. अर्जुन म्हणतो, डॅड, मला ना आता तेच मम्माला विसरायला लावायचंय आणि सायली सोबत पुन्हा पहिल्यासारखं वागायला लावायचंय तिला. अस्मिता म्हणते, अर्जुन, असं झालं ना तर घरातलं वातावरण छान आणि आनंदी होईल बघ. पण मम्माचं वागणं कसं बदलायचं. डॅडने तर सगळे प्रयत्न केले, आता काय करणार आहोत आपण. अर्जुन म्हणतो, आपण नाही, तुम्ही दोघांनी मिळून करायचंय. तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचंय. आता प्रतापरावांचा स्वभाव जरा मृदू आहे. ते दोघंही टेन्शनमध्ये आलेत आता. प्रतापराव, अस्मिता दोघेही सोबत म्हणतात, काय करायचं. अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघांनी ना सायलीला जरा टॉर्चर करायचा, ओरडायचं सायलीला. म्हणजे मम्माचं वागणं कसं आहे तसं, म्हणजे बोलायचं पण मम्माला लागेल असं आणि सायलीला लागेल असं बोलायचं. प्रतापराव म्हणतात, ए अर्जुन बाळा, तुझी रात्रभर झोप झालेली नाहीये रे बाबा. अरे तुझी झोप झाली नाही ना, म्हणून तुला असे चित्रविचित्र विचार सुचताय. ए बाबा, तुला गरज आहे झोपेची, तू झोप. अर्जुन म्हणतो, डॅड डॅड, तसं काही नाहीये, ऐका ना माझं. अहो, मी खूप विचार केलाय आणि मग या निर्णयावर पोहोचलोय. खरंच आपल्याला हे सगळं नाटक करायचंय. तुम्हाला काही खरं खरं नाही वागायचंय. मम्मा कशी वागत असली ना सायलीशी तरी चालतं, पण दुसरं कोणी सायलीला त्रास देत असेल ना तर ते मम्माला सहन होणार नाही अजिबात. मग मम्मा सायलीकडे वळेल आणि तिच्याशी प्रेमाने वागेल. त्यावर आता प्रतापराव म्हणतात, प्रतापराव जरा विचार करतात आणि म्हणतात, हे बघ अर्जुन, तुझ्या बोलण्यात तसं तथ्य नाही, तसं लॉजिक आहे तुझ्या बोलण्यामध्ये, पण तुझ्या या प्लॅन मध्ये भलं मोठं भगदाड आहे बाबा. तुझ्या आई समोर जर मी अशी नाटकं करायला लागलो ना तर तुझी आई मला लगेच पकडेल रे बाबा. मला नाही वाटत हे सगळं शक्य आहे. अर्जुन म्हणतो, असं काय करता डॅड, प्रयत्न तर करा, सगळं शक्य होईल. त्यावर प्रतापराव म्हणतात, नाही रे बाबा, काही शक्य नाहीये. तुला एक किस्सा सांगतो. अरे आमचं लग्न झाल्यावर मी तिला न सांगता एकदा पार्टीला गेलो होतो मित्रासोबत. ती अजूनपर्यंत ऐकवते रे बाबा मला नाही वाटत मला हे नाटक करायला जमेल. नाही छे नाही रे बाबा, मला काही जमणार नाही हे नाटक वगैरे. अस्मिता म्हणते, अर्जुन, डॅड न सायलीवर जास्ती प्रेम करतात बरं का, माझ्यावरही करत नाही एवढं ते सायलीवर प्रेम करतात. आणि ते हे नाटक काही करू शकणार नाही आणि मला नाही वाटत खरंच डॅडला हे जमेल. प्रतापराव म्हणतात, बाबा अर्जुन, तुझी आयडिया चांगली आहे, पण तू माणूस चुकीचा निवडला या नाटकासाठी. ना मी कल्पनाशी खोटं बोलू शकत, ना मी सायलीला त्रास देऊ शकत. अर्जुन आता टेन्शनमध्ये आला. तो म्हणतो, आता कोण टॉर्चर करणार सायलीला, त्रास कोण देणार. आता दोघेही विचार करायला लागतात आणि त्या दोघांच्याही नजरा अस्मिताकडे वळतात. मुळातच अस्मिता आधी त्रास द्यायची ना सायलीला, म्हणून. आता अस्मिता म्हणते, ए माझ्याकडे बघू नका, मला नाही जमणार अशी नाटक बिटक. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिता ताई, तुला कुठे नाटक करायचंय. जशी तू आधी वागत होतीस ना, म्हणजे नॉर्मल, तसंच वागायचंय तुला फक्त सायलीला थोडा त्रास द्यायचा आहे. अगं ती काही करत असली ना तर त्यावर तुला टोमणे मारायचेत आणि सांगायचं की सायली कशी इरिटेटिंग मुलगी आहे, कशी तुला त्रास देत असते, एवढंच तर करायचंय तुला. पण आता बघा या अस्मितालाही जरा टेन्शन आलंय, कारण आता तिचा स्वभाव बदललाय ना. मूळ वागणं वेगळं आणि नाटक करणं वेगळं. तर आता प्रियाचा सीन त्यांनी दाखवलाय आणि प्रेक्षकांनो, काल जो डाऊट आला होता ना मला, तो जरा खोटा ठरलाय. म्हणजे प्रिया ड्रामाच करतीये बरं का, चक्कर आल्याचं नाटकच तिने केलंय. डॉक्टर चेक करत असतात तिला जेलमध्ये आणि त्या बाईला विचारतात, कॉन्स्टेबल बाईला, हिने काय खाल्लं हो काल, शेवटचं काय खाल्लं होतं. कॉन्स्टेबल सांगतात, हिने काहीच खाल्लं नाहीये, वरण भात खाल्ला होता परवा फक्त.
तिला ना जेलचं जेवण आवडत नाही म्हणे. आता तो अश्विन लगेच चिडतो आणि म्हणतो, माझ्या बायकोने काही खाल्लं नाही आणि तुम्ही आता सांगताय. अहो तिला अशक्तपणा आलाय, चक्कर आली आहे, तिची शुगर वाढली असेल तर. त्या डॉक्टर म्हणतात, ओ तुम्ही जरा शांत होता का. त्यावर अश्विन म्हणतो, असं कसं तुम्ही मला शांत राहायला सांगताय. माझ्या बायकोला ताबडतोब ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. माझ्या बायकोला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. कुठे कुठे तुमचे सिनियर डॉक्टर, मला बोलायचंय त्यांच्याशी. आता ती कॉन्स्टेबल घाबरते बरं का. अश्विन म्हणतो, अहो काहीतरी करा ना, माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये न्यायची व्यवस्था करा. आता त्या प्रियाला उठवत असतो, तन्वी आहे मी. पण प्रिया बेशुद्ध झाल्याचं नाटक अजूनही कंटिन्यू ठेवतीये. तर बघा हा, पुन्हा पुढे अर्जुन आणि अस्मिताचं सीन दाखवलाय. आता हे अर्जुन आणि प्रतापराव म्हणत असतात, अगं असं काय करतेस अस्मिताई, अगं हीच ही वेळ आहे तुला हे वागायची, योग्य वेळ आहे. प्रतापराव म्हणतात, अस्मिता तुला काही वेगळं वागायचं नाहीये, तू आधी वागत होतीस तसंच वाग ना. त्यावर अस्मिता म्हणते, डॅड मी तन्वीच्या सांगण्यावरनं सायलीचा रागराग करत होते हो, पण हे मला उशिरा कळलं. पण ठीक आहे, मम्माने जर सायलीला एक्सेप्ट केलं ना तर तन्वीसाठी ही खूप मोठी शिक्षा असेल, 7 वर्षाच्या तुरुंगवासापेक्षाही मोठी शिक्षा. अर्जुन म्हणतो, प्लीज अस्मिताई त्यासाठी आम्हाला जॉईन हो ना, होशील ना जॉईन. अस्मिता म्हणते, मग तुम्ही दोघं माझ्या आजूबाजूला असाल ना. अर्जुन म्हणतो, हो एव्हरी टाइम, आम्ही नेहमी तुझ्या आजूबाजूला असू. मग आता अस्मिता म्हणते, ठीक आहे तर मग बघते जमतं की नाही मला ते. अर्जुन म्हणतो, चला तर मग फॅन्टॅस्टिक. आता प्रतापराव म्हणतात, अरे मी काय म्हणतो, आपण सायलीला पण आपल्या मिशन मध्ये सहभागी करून घेऊ ना, म्हणजे अस्मिता तिला काही बोलली तर तिला वाईट नाही वाटणार ना, म्हणजे तिला टेन्शन नको यायला. त्यावर अर्जुन म्हणतो, नको नको, अहो डॅड आपण जर सायलीला सांगायला गेलो ना तर सायली आपलं ऐकणारच नाही. सायली आधीच म्हणेल, नको मम्माला वाईट वाटेल, असं करू नका, त्यांना त्रास होईल. जर सायलीला काहीच माहीत नसेल तर तिला जो त्रास होतोय ना तो मम्माला ऑथेंटिक वाटेल. आता प्रतापराव म्हणतात, हे तुझं बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, ठरलं तर मग आता मिशन मम्मा. तिघे जण आता एकमेकांच्या हातात हात देतात बरं का. अस्मिता म्हणते, ठरलं तर मग आता मी मैदानात लढणार आणि तुम्ही दोघांनी मला साथ द्यायची बाहेरून. अर्जुन म्हणतो, चालेल. मग आता प्रतापराव म्हणतात, मिशन कल्पना, आता आपल्याला खरी आणि प्रेमळ कल्पना समोर आणायची आहे. आता हे तिघेचे तिघे असे हातात हात देतात ना, ठरलं तर मग करून, तेवढ्यात तिथे सायली येते बरं का. सायलीला पाहून आधी प्रतापरावांनाच टेन्शन येतं. सायली म्हणते, अरे वा, तुम्ही तिघे जण काय करताय, हे असे हातात हात का देताय. सायली या तिघांकडे बघत असते. आता यांना समजत नाही काय सांगावं सायलीला, कारण सायलीपासून हा प्लॅन लपवायचा आहे ना. अर्जुन म्हणतो, गेम गेम खेळतो आहे आम्ही, ते लहानपणी आम्ही असंच गेम खेळायचो एक. सायली म्हणते, अरे वा, मला पण घ्या ना तुमच्या या गेम मध्ये, मी पण खेळेल. आता लगेच अस्मिता म्हणते, काय ग सायली, तुला सगळ्यातच नाक खुपसायचं असतं का. आमच्या लहानपणीच्या गेम मध्ये तुझं काय ग काम. नाही नाही, आम्ही नाही घेणार तुला गेम मध्ये, पण शी बाबा मला नाही खेळायचं आता गेम, मी चालले इथून. आता सायलीला काही समजे ना काय चाललंय यांचं. सायली म्हणते, अरे देवा, अस्मिता ताई का गेल्या, मी काही चुकीचं बोलले का हो. आता अस्मिता जाते, पण जाता जाता आता दारातूनच असं अर्जुनला थम्सअप करते. सायली आता दाराकडे बघायला लागते, तेव्हा लगेच अस्मिता चालली जाते तिथून. छान आणि मजेशीर दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आता ही सायली म्हणते, काय झालं, तुम्ही दोघं असे का बघताय दाराकडे, काय झालं काय. अर्जुन म्हणतो, अरे काही नाही झालं, अगं तू अस्मिताईकडे लक्ष देऊ नकोस बायको, अस्मिताई अशीच आहे, अशीच वागत असते ती. आता पुन्हा अस्मिता येते आणि दारातून खुणवते या अर्जुनला, चल मी चालले आता, हा तू कंटिन्यू कर. आणि मग सायली म्हणते, काय हो, काय झालंय, काही झालंय का. आता अर्जुन म्हणतो, अगं बायको, तू इथे कपडे ठेवायला आली होतीस ना, आणि इकडे आण, मी सगळे कपडे ठेवतो. अर्जुन तो कपड्याचा गट्टा त्याच्या हातात घेतो आणि म्हणतो, जा ना बायको तू खाली, मम्मा ओरडेल ना तुला, जा जा जा, तुझे काम आहेत ना, जा खाली, मी करतोय सगळं. सायलीला काही कळे ना, पण आता तरी ती खाली निघून जाते. मग आता सायली गेल्यावर प्रतापराव म्हणतात, ए बाबा अर्जुन, हे नाटक बिटक काही जमणार नाही रे बाबा आपल्याला, तू किती ओव्हर ऍक्टिंग करतो रे, अशी नाटकं केले तर लगेच पकडले जाऊ आपण. आणि सायलीला संशय पण आला बघ आत्ताच, नाही रे बाबा नाही, आता आपल्याला काही हे जमणार नाही वाटतं. सायलीला बघ कसं संशय आलाय आपण नाटक करतोय म्हणून, मला वाटतं आपल्याला आता कुमक मागवावीच लागेल. अर्जुनला काही कळलं नाही कुमक म्हणजे काय. खरं तर मला पण नव्हतं कळलं प्रेक्षकांनो. प्रतापराव म्हणतात, अरे कुमक म्हणजे सैन्य, आपण युद्ध करतोय ना, मग आपल्याला सैन्य नको का,
म्हणजे अस्मिता रागराग करते सायलीचा, मग कल्पनाकडे ढकलायला कोणीतरी नको का? सायलीला ढकलायला कोणीतरी पाहिजे ना. आता अर्जुन म्हणतो, हा पण हे कुमक कुठून आणायचं? प्रतापराव म्हणतात, अरे प्रतिमाला आपण आपल्या प्लॅन मध्ये सहभागी करू आणि ती कल्पनाला बरोबर सायलीकडे वळवेल. काय म्हणतोस? अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक आयडिया डॅड, मी लगेच आत्याला फोन करतो. आणि अर्जुनने फोन लावलाय प्रतिमा आत्याला आणि म्हणतोय, ए अगं प्रतिमा आत्या, मम्मा बरी आहे, सायली पण बरी आहे, पण आम्हाला ना एक प्लॅन करायचा आहे आणि तुझी मदत हवी आहे. आणि आता तो प्लॅन त्याने बहुतेक समजून सांगितला असावा, पण ते आपल्याला दाखवलं नाहीये. पुन्हा प्रियाचा दाखवला बरं का सीन. आता प्रिया उठून बसली आहे बरं का आणि नाटकं करते आणि म्हणते, अश्विन अश्विन माझ्यात त्राण नाहीये रे, मला फार चक्कर येते रे. आता अश्विन म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत. आणि मग अश्विन त्या पोलिसांवर आणि त्या कॉन्स्टेबलवर ओरडतो आणि म्हणतो, तुम्ही तोंड का बघताय माझं? मगापासून सांगतोय ना माझ्या बायकोला त्रास होतोय, पटकन तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. प्रिया आता लगली जाती की काय असं तिचा आविर्भाव आहे बरं का. अश्विन म्हणत असतो, माझ्या बायकोला काही झालं तर? त्यावर आता तिथे बहुतेक ते कोणीतरी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, ते म्हणतात, हे बघा कुठल्याही कैद्याला आम्ही ट्रीटमेंट देतो, पण त्याच्यानं काही प्रोसिजर असतात, आम्हाला यांना असं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही करता येणार. मग आता अश्विन म्हणतो, तुमच्या प्रोसिजर पायी जीव जाईल माझ्या बायकोचा. साक्षी म्हणते, काही जीव जाणार नाही रे तुझ्या बायकोचा, स्वतःचं बीपी लो कसं होईल ना हे तिने बरोबर पाहिलंय. काय नाही, नाटकं चालली आहेत सगळी जेलच्या बाहेर पडायची. त्यावर अश्विन म्हणतो, जस्ट शट युअर माउथ. अश्विन तिला म्हणतो, तुझा काही संबंध नाहीये इथे, तुझं तोंड बंद ठेव साक्षी. साक्षी म्हणते, कसा संबंध नाहीये माझा? या प्रियामुळे माझ्या आयुष्याचा सत्यानाश झालाय. हिच्या बाबतीत जे जे घडेल ना ते सगळं माझ्याशी संबंधित असणारच आहे. चल ग चल, उठ, काही नाटकं करू नको, 4 घास खाय आणि चल गोळ्या घे आणि बरं वाटेल तिला. ओ डॉक्टर, गोळ्या देऊन टाका हिला. कमालीनं प्रेक्षकांनो, ती साक्षी एवढं बोलतेय तरी पण अश्विनला काही जाग येईना. असो, आता इकडे या प्रतिमा आत्या आल्यात आणि यांचा प्लॅन आता सुरू झालाय. आता पहिल्याच प्रयत्नात फसतात की काय ते बघा काय होत. प्रतिमा आत्या आल्यात सुभेदारांच्या घरी. अर्जुन म्हणतो, अरे वा आत्या आलीस, कशी काय आलीस? सायली खुश होते आणि म्हणते, अरे वा प्रतिमा आत्या, बसा ना, मी एवढी ताटं ठेवून आलेच. आता हे प्रतापराव आणि अर्जुन हळूहळू बोलतात बरं का प्रतिमा आत्याला. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुनचा फोन आला ना प्रतिमा, तुला कळलं ना तुला काय करायचंय? प्रतिमा आत्या म्हणतात, हो कळलं, पण त्या सायलीला जास्ती त्रास नका देऊ बरं का. आता अर्जुन म्हणतो, नाही होणार त्रास, तू फक्त आमच्याकडनं लढ. आता बघा, कल्पनाताई आल्यावर ही अस्मिता जोरात टेबलवर ग्लास वाजवते. मग आता अर्जुन आणि प्रतापराव बघतात अस्मिताकडे. मग अस्मिता खुणवते त्यांना, आली मम्मा आली. आणि मग मुद्दाम ओरडते मोठ्याने, सायली किती वेळची सांगते तुला ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजे, तू काही बनवे ना, एका वाटी ड्रायफ्रूट तरी आणून ठेव माझ्या समोर, किती कंटाळा येतो ग तुला काम करायचा. सायलीला काही समजे ना, अचानक अस्मिताला काय झालं. कल्पनाताई खाली आल्यात आता जिन्याहून. मग आता ही अस्मिता म्हणते, मम्मा या घरात माझे डोहाळे पुरवले जाणार की नाही, माझे लाड करणारे की नाही कोणी? त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, या घरात तुझेच लाड होतात. अस्मिताला पुढे आता बोलता येईना, काही काय बोलावं काही कळे ना. सायली म्हणते, अहो अस्मिताताई, अहो मला खरंच माहिती नव्हतं तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू हवेत, मी बनवून ठेवले असते हो. आता अस्मिताला समजेना काय बोलावं. अर्जुन तिकडून खुणवत असतो, काहीतरी बोल. मग अस्मिता उभी राहते आणि म्हणते, किती खोटारडी आहेस ग, कालच मी तुला म्हणले होते की ड्रायफ्रुट्सचे लाडू बनव, तू म्हणाली होती मला बनवून देईल, आणि आता विसरली का? मुद्दाम करते तू सायली. आता सगळेजण पाहायला लागतात अस्मिताकडे. मग सायली म्हणते, नाही हो अस्मिताताई, आपल्या या विषयावर बोलणंच नाही झालं, हरकत नाही, मी करून देते लाडू तुम्हाला, आणखीन काही हवंय का तुम्हाला? सायली असं बोलल्यावर आता अस्मिता म्हणते, तुझे उपकार नकोय मला माहिती आहे तू खोटं वागते, सगळ्यांसमोर गोड बोलते, माझे डोहाळे पुरवतीयस असं दाखवते, सगळ्यांची पाठ फिरली की मग दुर्लक्ष करते माझ्याकडे तू. सायली म्हणते, नाही हो अस्मिताताई, मी असं कशाला? सायली म्हणते, असं का बरं बोलताय अस्मिताताई तुम्ही मला? अस्मिता म्हणते, कारण ना तू हे सगळं मुद्दाम करतेस, म्हणजे असं दाखवतेस सगळ्यांसमोर की खूपच माझ्यावर प्रेम करते वगैरे, पण सगळ्यांची पाठ फिरली की राग करतेस माझा. कल्पनाताईंना आता राग येतोय बरं का अस्मिताचा, पण आता ती गर्भाशी असल्यामुळे त्यांना काही बोलता येईना. सायली म्हणते, अस्मिताताई असं का हो वागेल मी तुमच्याशी? मग लगेच अस्मिता म्हणते, कारण तुला सगळ्यांसमोर दाखवायचं असतं ना तू खूप चांगली आहे आणि मी वाईट आहे. सायली म्हणते, नाही हो, असं नाही हो अस्मिताताई, तुम्ही असं का वागताय? आश्रमात आल्या होत्या तेव्हा तर तुम्ही. अस्मिता म्हणते,
आश्रमाचा विषय नको काढूस हं. मी तिथे आले म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या असं होतं का? नाही. कल्पनाताई आता चिडतात बरं का आणि म्हणतात, ए अस्मिता, काय चाललंय तुझं? तुला सांगितलं ना चिडचिड नाही करायची. आता अस्मिता चुप्प बसते बरं का. मग लगेच अर्जुन सुरू होतो, अगं मम्मा, अस्मिताईचं असंच आहे, माझी बायको दिसली की सुरू होते. काय ग अस्मिताताई, तुला राग येतो ना एवढा माझ्या बायकोचा? मग कशाला सांगतेस ग तिला लाडू बनवायला? काही नको बनवूस बायको अस्मिताताईसाठी लाडू. लगेच आता प्रतापराव म्हणतात, ए अर्जुन, एरवी मी काही बोलत नाही, पण आता माझ्या पोरीला काही बोलायचं नाही हं या दिवसांमध्ये. तिला या दिवसात त्रास दिलेला मला चालणार नाहीये. आता अस्मिता लगेच नाटक करायला लागते, बघा बघा माझे वडील माझ्याकडून आहे. मग आता पुन्हा एकदा साक्षी आणि जेलचा सीन त्यांनी दाखवलाय. अर्जुन आणि प्रतापराव यांचं नाटक जरा रंगात आलंय आता. इकडे बघा जेलमध्ये काय झालंय ते. डॉक्टर म्हणतात, आम्ही कसं वागायचं हे तुम्ही ठरवू नका. अश्विनला ते ओरडत असतात. साक्षी म्हणत असते, अरे पण तुम्ही कसं वागायचं हे ही प्रिया ठरवते, ते कळत नाहीये का तुम्हाला? तुम्हा सगळ्यांना मॅन्युप्लेट करते ही प्रिया. त्यावर अश्विन चिडतो आणि म्हणतो, ए साक्षी, मॅन्युप्लेट तू करतेयस, तन्वीवरचा राग काढतेयस तू. डॉक्टरांनी सांगितलंय, मलाही दिसतंय की तन्वीला बरं नाहीये. मी मगासपासून सांगतोय सगळ्यांना की आधी माझ्या बायकोला शिफ्ट करा हॉस्पिटलमध्ये. तुम्ही सगळे माझं ऐकत का नाहीये? माझ्या बायकोला जर काही झालं ना तर ही गोष्ट मी वरपर्यंत घेऊन जाणार. सांगून ठेवतोय, तुमच्या जेलमध्ये कसं वागवलं जातं कैद्यांना, कसं ट्रीट केलं जातं, ही सगळी गोष्ट मी मीडियापर्यंत घेऊन जाईल. साक्षी पाहतच राहते बरं का अश्विनकडे. तिला लक्षात येते की हा किती येडा आहे. पुन्हा तो म्हणतो, अश्विन याद राखा, मी हे सगळं मीडियात नेलं, पटकन तिला ऍडमिट करा, तिचं बीपी लो झालंय. मग आता ते डॉक्टर सांगतात की हो, हिचं बीपी लो झालंय, हिला हॉस्पिटलाइज करा प्लीज. आता हा प्रियाच्या प्लॅनचा एक हिस्सा आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ते लगेच पोलीस म्हणतात, ठीक आहे, आम्ही प्रोसिजरला सुरुवात करतो. आता प्रियाची पहिली पायरी पार झाली आहे. आता ती सध्या तरी हॉस्पिटलच्या निमित्ताने बाहेर पडणार आहे, पण आता पुढे तिचे काय काय नाटकं पाहावे लागणार ते बघू. आता कशी बघते बघा सायलीकडे. आता सुभेदारांच्या घरचे हे नाटक जरा विकोपाला चाललंय. प्रतापराव म्हणतात, काय ग सायली, अस्मिताने तुला लाडू बनवायला सांगितले होते ना, ते बोलायचं सोडून तू वाद घालतेस अस्मिता सोबत. सायली म्हणते, वाद? त्यावर प्रतापराव म्हणतात, मग काय वाद नाही तर काय, हा वादच झाला ना. हे बघ, मी नेहमी घेतो हा तुझी बाजू, पण तुला निक्षून सांगतोय सायली, अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही, मला ते चालणार नाही बरं का अजिबात. मग सायली म्हणते, नाही हो बाबा, अहो कोणाची शपथ घेऊन सांगू, मला माहिती नव्हतं अस्मिताताईंना ड्रायफ्रूटचे लाडू हवेत, आणि खरंच मी बनवले असते हो बाबा. सायली आता थेट रडायला लागते बरं का. अर्जुन खुणवतो प्रतापरावांना, डॅड आता काहीतरी बोला ना पुढे. मग लगेच प्रतापराव म्हणतात, अरे तू पुन्हा वाद घालतेस सायली, तुझ्यामुळे माझ्या गरोदर लेकीची चिडचिड होते आणि तू माझ्याशी वाद घालतेस. त्यावर आता या सायलीचं तोंड एकदम बारीक होऊन जातं बरं का. कल्पनाताई पाहतच राहतात या सगळ्यांकडे. आता या प्रतिमात्यामध्ये पडतात, नंतर प्रताप पुरे करा आता हा विषय, बस बरं, संपवा विषय, बस करा आता. सायली, बाई तिला लाडू बनवून दे बरं. आणि ती म्हणते ना मी बनवून देईल लाडू, बनव ग बाई सायली, लाडू बनव. सायली म्हणते, हो प्रतिमात्या, मी बनवेल लाडू. लगेच अस्मिता म्हणते, मला नको आता लाडू, गेला माझा मूड आता. सायलीला तो घालवायचाच होता माझा मूड, म्हणून केलं सायलीने. कल्पनाताई पाहतच राहतात अस्मिताकडे. आता लगेच अस्मिता म्हणते, थँक्यू सायली, बाळाकडून पण थँक्यू. उगाच इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे बरं का प्रेक्षकांनो, पण मजा येते बघायला. सायली लगेच रडायला लागते, अहो थांबा हो अस्मिताताई, मी करते हो लाडू. लगेच आता अस्मिता चालली जाते तिथून. आता लगेच प्रतापराव म्हणतात, सायली परत सांगतो, मला तुझ्यामुळे अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलेलं चालणार नाही. सायली म्हणते, असं काय करता बाबा, अहो मी खरंच असं करेल का हो, तुम्हाला असं कसं वाटतंय, मी अस्मिताताईंकडे दुर्लक्ष करेल का? अहो कदाचित सांगितलं असेल मला अस्मिताताईंनी लाडूबद्दल, पण माझं लक्ष नसेल हो बाबा. अहो कदाचित मी मधुभाऊंच्या विचारात असेल. सायलीच्या डोळ्यात आता पाणी आलं बरं का. आता कल्पनाताईला ते सहन होईना. मग सायली म्हणत असते, बाबा समजून घ्या ना हो मला, अहो तुम्ही असं वागू नका ना हो माझ्याशी, मला नाही सहन होणार बाबा. आता प्रतापरावांना टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. आता ते जरा गडबडतात आणि म्हणतात, ठीक आहे, जर मी असं तुझ्याकडून बोलायला हवं असेल ना तर असं वागू नकोस पुन्हा अस्मिताशी. आता प्रतापरावांना पुढचा काही डायलॉग आठवेना. लगेच सायली गळागळा रडायला लागते आणि हे सगळं वातावरण अचानक सिरियस होऊन जातं.
आता पहा प्रतापराव निघून जातात, कल्पना तिथेच उभी आहे आणि या प्रतिमा त्या सायलीच्या असं पाठीवून हात फिरवत आहे, बाई रडू नको रडू नको, आणि अर्जुनकडे त्या बघतात. अर्जुन आता विचार करतो मनात, बायको हा त्रास थोडे दिवस सहन कर, कारण आता हा त्रास संपल्यावर पुढे तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद आहे. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड इथे संपलाय. तसं बघायला गेलं तर आजचा एपिसोड खूप लहान दाखवलाय त्यांनी. आता या अर्जुन आणि प्रतापरावांचं नाटक पुढच्या अंकाला पोहोचलंय. आता अस्मिता जेवताना तमाशा करते, मला नाही जेवायचं, तुझं तोंड बघत नाही मी, माझ्या रूम मध्ये जाऊन जेवते मी. आता लगेच प्रतापराव म्हणतात, उठवलं माझ्या पोरीला जेवता जेवता. अर्जुन म्हणतो, मला पण जेवायचं नाही. मग सायली खूप टेन्शन मध्ये येते आणि म्हणते, थांबा थांबा, माझी शपथ आहे तुम्हाला, कोणीही असं उठू नका जेवताना. तुम्ही जर जेवले नाही ना तर मी 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करीन. आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण गेल्यावर या कल्पनाताई सायलीचं ताट वाढतात. मग प्रतिमा विचारते, काय ग, कोणाचं ताट वाढतेस कल्पना? कल्पनाताई म्हणतात, हिचं ताट वाढते मी. हिच्या बाबतीत अस्मिताचं काहीही चुकलेलं नाहीये आणि मला नाही वाटत हिचं काही चुकलंय. हिने उगाच शिक्षा का भोगायची, आणि त्या तिला जेवून घे असं म्हणतात. मग प्रतिमा त्या समजवतात, बघ सायली, तुझी सासू तुझी बाजू घेते बर का, आणि आता जे अर्जुन नाटक करतोय ते वर्क होतंय हे दिसतंय प्रेक्षकांनो. आता मालिकेचा नवीन प्रोमो आलाय. आता येत्या 28 ऑगस्टला सायलीला काहीतरी दुसरंसं आठवणार आहे तिच्या लहानपणीचं. आता अर्जुनला त्यामुळे हिंट मिळेल का सायली खरी तन्वी आहे याची? बघूयात पुढे काय काय घडतंय. कसं आहे ना प्रेक्षकांनो, पूर्णाजी गेल्यामुळे खूप मोठा लॉस झालाय, त्यातनं आता सणवार आलेत, त्यामुळे मालिकेची कथा थोडीशी स्लो जाणारच, अपेक्षितच आहे आपल्या सगळ्यांना. पण बघूयात काय काय घडतंय पुढे. मंडळी, बघता बघता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की हो. आता बाप्पा येणार आहे. तुमच्याकडे झाली की नाही बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू? आमच्याकडे सुरुवात केली आहे बरं का कालपासून मी. माझ्या मैत्रिणींची तयारी कुठवर आली आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, आज पोळा आहे, तुम्हाला आजच्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.